न्यूज.in समस्या तुमची, बातमी आमची। सरकारच येणार नाही तर मंत्रिपदाचं स्वप्न कसलं बघताय? खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार बाबाजी काळे यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर खरमरीत टीका करत मोहितेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे। कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की कदाचित ही माझी शेवटची निवडणूक आहे। गेल्यावेळी जर मला मंत्रिपद मिळालं असतं तर मी राजकारणात दिसलो नसतो असा उल्लेखही केला। अजितदादांनी मला मंत्रिपद देणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे मला पुन्हा निवडून द्या असं सांगण्यासाठी मोहितेंनी हा प्रयोग केला आहे। परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीतही दिलीप मोहिते पाटील यांनी हाच प्रयोग केला होता। त्यावेळी देखील त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते, परंतु आता पुन्हा त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे। परंतु राज्यात महायुतीचं सरकारच येणार नाही, त्यामुळे कोणत्या मंत्रिपदाची स्वप्न बघता, असं म्हणत काळे यांनी आमदार मोहिते पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे। विद्यमान आमदारांना गेले अनेक वर्षे मी जवळून ओळखतोय। तालुक्याच्या विकासासाठी या माणसानं कोणतेही आजपर्यंत ठोस काम केलेलं नाहीये। दुसरा मुद्दा असा की प्रत्येक वेळेस निवडणूक आली की ही व्यक्ती म्हणते माझी शेवटची निवडणूक आहे। मागच्या वेळेस सुद्धा शरद पवार साहेबांचं नाव वापरून शेवटची निवडणूक म्हणून निवडून आले। यावेळेस सुद्धा त्यांना निवडून येण्यासाठी कोणताच आधार नाहीये। त्याच्यामुळं अजितदादा पवार यांचं नाव वापरून पुन्हा एकदा माझ्या मंत्रिपदासाठी तरी मला संधी द्या असं म्हणायला लागलेले आहेत। यांच्या मंत्रिपदाची हौस पुरवण्यासाठी किती दिवस हे तालुक्याला वेठीस धरणार आहेत। मुळातच यांचं सरकारच येणार नाही तर यांनी मंत्रिपदाची स्वप्न बघू नयेत।